बोला राधे राधे। त्यानंतर भगवंत गंभीर आहेत। गंभीर म्हणजे काय? ज्यांच्या मनातील मनोभाव समजणे कठीण, असे बरेच लोक असतात, इतके गंभीर असतात ना, त्यांच्या मनात काय चाललं नाही थांग पत्ता लागत नाही। भगवंत तसेच आहे, असे गंभीर आहेत ना, त्यांच्या मनात काय चाललंय कोणी ओळखू शकत नाही। एक उदाहरण द्यायचं म्हणजे भागवत मध्येच आहे, ब्रह्माजींनी जेव्हा पाहिले श्रीकृष्ण भगवंत छोटेसे बालक आपल्या सवंगडींबरोबर भोजन करतायत, ब्रह्माजी म्हणाले हे आणि भगवंत सगळ्या सवंगडींना घेऊन आपल्या धामात ठेवले सत्यलोकात। आणि इतकंच नाही, वासरू जे होते गायीचे वासरू त्यांना सुद्धा नेले। किती वेळासाठी? एका कमळाला सुई टोचावी ना तेवढाच वेळ, तोपर्यंत भूतलावरती 1 वर्ष होऊन गेलं। आणि तेव्हा भगवंतांनी जेवढे सवंगडी आता सिरियल मध्ये 5-6 दाखवतात, पण तेवढे नव्हते, शास्त्रात लिहिले असंख्य होते, असंख्य। या सगळ्यांना ब्रह्माजींनी नेले। वासरू पण किती होते? असंख्य। त्यावेळेला 1 वर्षभर भगवंत जेवढे सवंगडीला घेऊन गेले ना ते सगळे भगवंत झाले आणि वासरू पण भगवंत झाले। 1 वर्षभर जेवढे पण त्या बालकांची आई होते ना माता, त्यांना सर्वांना आनंद प्रदान केला भगवंतांनी। आणि जेवढे गोमाता होते त्यांना सुद्धा आनंद प्रदान केला। आणि जेव्हा ब्रह्माजींना कळाले की हे साक्षात श्रीकृष्ण भगवंत आहेत, ते स्तुती गान करू लागले, क्षमा याचना करू लागले आणि त्यांनी उच्च कोटीची प्रार्थना केली ब्रह्माजींनी। आणि एवढं करून सुद्धा ब्रह्माजी मनोमन विचार करतायत की आपल्यावर भगवंत संतुष्ट आहेत का नाही। म्हणजे भगवंत एवढे गंभीर होते की ब्रह्माजी सुद्धा ओळखू शकले नाही भगवंतांच्या मनात काय आहे। आणि आपण एवढी उच्च कोटीची प्रार्थना करून सुद्धा भगवंत संतुष्ट झाले का नाही हे सुद्धा ओळखू शकले नाही। इतकंच नाही, जेव्हा भगवंत गोवर्धन लीला केली, या करंगळीवर भगवंताने गोवर्धन पर्वत उचलले, त्यावेळेला सर्व प्रकारचे भक्त एकत्रित आले होते। कोण कोण? दास्य भाव, वात्सल्य भाव, साख्य भाव, माधुर्य भाव, हे सगळ्या प्रकारचे भक्त एकत्रित आले होते। तिथे राधाराणी सुद्धा होती। बलरामजी सुद्धा ओळखू शकले नाही भगवंतांच्या मनामध्ये आत्ता भावना काय आहे, आत्ता भगवंतांच्या मनोभाव जे आहे ना ते ओळखू शकले नाही। भगवंतांचे मनोभाव समजणेच कठीण आहे। तिथे बलरामजी सुद्धा ओळखू शकले नाही भगवंतांचे मनोभाव। भगवंत गंभीर आहेत, म्हणजे ब्रह्माजी ओळखू शकले नाही, बलरामजी तर किती जवळचे आहेत, ते सुद्धा ओळखू शकले नाही। बोला राधे राधे। म्हणजे भगवंत गंभीर आहेत। त्यानंतर पुढचा जो गुण आहे आत्मसंतुष्ट। आत्मसंतुष्ट म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आणि क्लेशकारक जर घटना घडली तरी विचलित होत नाही, किती विघ्न येऊ दे तरी विचलित होत नाही, त्याला आत्मसंतुष्ट म्हणतात। तर भीमजी आणि जरासंध यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झाले की नाही, त्यावेळेला 28 दिवस युद्ध चालू होतं। युद्धाच्या वेळी दिवसा युद्ध करत होते, रात्री मित्राप्रमाणे राहत होते, कारण तो नियमच होता। 28व्या दिवशी भीमजी श्रीकृष्ण भगवंतांना म्हणाले की या जरासंधला जिंकणे शक्य नाही, मी जिंकू शकत नाही या जरासंधला, तुम्ही सांगा आता मी काय करू। कारण भीमजी जरासंधला वेगळं करत होते तर जरासंध पूर्ण एकत्र एक होत होते। जरा जी असुर होती तिने त्या 2 भागाला एकत्र केले होते। श्रीकृष्ण भगवंतांना जेव्हा भीमजींनी विचारलं की काय करू, श्रीकृष्ण भगवंतांनी फांदी घेतली, त्याला मधोमध चिरली आणि त्यांनी दाखवून दिले की मृत्यूचे रहस्य सांगितले, की मृत्यूचा उपाय श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितला की ते चिरून इकडे एक भाग इकडे केला। तर हे श्रेय कोणाला मिळायला पाहिजे होतं? जरासंधचा वध झाला श्रीकृष्ण भगवंतांना, कारण भीमजींनी 28 दिवस प्रयत्न केले होते तरी यश प्राप्त झाला नाही, ते जिंकू शकले नाही। जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं मृत्यूचा उपाय सांगितला तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला, तरी देखील श्रीकृष्ण भगवंतांनी
श्रेय भीमजींना दिलं. बोला राधे राधे. सगळीकडे एकच सांगितलं, भीमजींनी वध केला. हे भगवंतांचं आत्मसंतुष्ट म्हणतात ना. भगवंत श्रेय दुसऱ्याला देतात, स्वतः कधी श्रेय घेत नाही. कुरुक्षेत्रामध्ये जे युद्ध झालं ना, पांडव जिंकणे शक्यच नव्हते, कारण पितामह भीष्म होते. आणि भागवत मध्ये पितामह भीष्मजींना स्तिमिंगल म्हणले. स्तिमिंगल हे माशाचं नाव आहे. तो मासा असा आहे ना, एका वेळेला 10,000 मासा गिळंकृत करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये, एका वेळेला. इतका विशाल तो मासा आहे. तर पितामह भीष्मजींना स्तिमिंगल मासाची उपमा दिली आहे. आणि पितामह भीष्ममध्ये एवढं सामर्थ्य होतं की एका वेळेला 10,000 सेनांचं वध करू शकेल, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि कौरवांकडे नारायणी सेना होती. आता नारायणी सेना भगवंतांची सेना होती. पांडवांनी त्यांना जिंकणं शक्यच नव्हतं. पितामह भीष्म होते, नारायणी सेना होती, आणि पांडवांचे गुरु होते द्रोणाचार्य तिथे, ज्यांनी विद्या शिकवली, शस्त्रास्त्र विद्या. कौरवांची सेना अथांग सागराप्रमाणे होती. पांडवांनी कृष्ण भगवंतांच्या चरणरूपी नौकेचा आश्रय घेतल्यामुळे हा अथांग सागर सहज पार करू शकले. वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्याला जसे ओलांडावे तसं या पांडवांनी अथांग सागर पार करू शकले, हे युद्ध जिंकू शकले फक्त कृष्णामुळं. तर कृष्ण नसते ना तर पांडव जिंकणं अशक्य होतं. पण विजय प्राप्त झाल्यावर असं कधीच म्हणत नाही कृष्ण विजयी झाले, अर्जुन विजयी झाले असं म्हणतात. पांडव विजयी झाले असं म्हणतात. म्हणजे श्रेय कोणाला दिलं? पांडवांना दिलं. केलं तर सगळं कृष्ण भगवंतांनी, पण श्रेय पांडवांना दिलं. श्रील प्रभुपादजींना एक जणांनी प्रश्न विचारला की प्रभुपादजी, तुम्ही जगभर प्रचार केला. चैतन्य महाप्रभू जेव्हा अवतरित झाले होते, ते साक्षात भगवंत आहेत, ते अवतरित झाले होते तर त्यांनी भारतभरात प्रचार केला. ते भगवंत आहेत तर त्यांनी जगभर प्रचार नाही केला, आणि तुम्ही भक्त आहे तर तुम्ही जगभर प्रचार केला. हे कसं काय? श्रील प्रभुपादजीने एकच उत्तर दिलं की भगवंत भक्ताला श्रेय देतात. बोला राधे राधे. आपण काय म्हणतो? श्रील प्रभुपादजींनी जगभर प्रचार केला, आणि श्रील प्रभुपादजी स्वतः म्हणतायत की भगवंत भक्ताला श्रेय देतात, स्वतःला कधी श्रेय घेत नाही. पण चैतन्य महाप्रभूंनी जरी भारतभर प्रचार केला तर श्रेय मात्र प्रभुपादजींना दिला, आपल्या भक्ताला दिला की तू जगभर प्रचार कर. बोला राधे राधे. प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार होतं. एका रात्रीतून निर्णय बदलला की प्रभू श्रीरामजींना वनवासात जायला लागलं. तरी देखील आत्मसंतुष्ट होते, त्यांना जरा सुद्धा प्रभू श्रीरामजी विचलित झाले नाही. म्हणजे हे आत्मसंतुष्ट हे भगवंतांचा गुण आहे. बोला राधे राधे. त्यानंतर भगवंतांचा जो गुण आहे समचित्त. मी जेव्हा म्हणते ना राधे राधे बोला, तुमची झोप उडवण्यासाठी बोलते. तुम्ही फ्रेश चार्जिंगला लावायचं स्वतःला प्रत्येक वेळेला. तर पुढचा गुण आहे समचित्त. भगवंत समचित्त आहे. म्हणजे काय की ज्याच्यावर राग आणि द्वेष याचा परिणाम होत नाही. राग म्हणजे आसक्ती. राग म्हणजे आसक्ती. ज्याच्यावर राग आणि द्वेष याचा परिणाम होत नाही त्याला समचित्त म्हणतात. गीताकार कृष्ण म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिय ये भजन्ते तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. कृष्ण म्हणतात की मला कोणी प्रिय नाही, मी कोणावर द्वेष सुद्धा करत नाही. सम आहेत भगवंतांसाठी. पण भगवंत हे म्हणाले गीतामध्ये, ये यथा मां प्रपद्यन्ते तांचैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत म्हणतात जो मला जेवढा वेळ देईल तेवढाच वेळ मी त्याला देईल. बोला राधे राधे. आपण बघतो की सगळेजण श्रवण करतात, सगळेजण भक्ती करतात, पण ज्याने जेवढा वेळ दिला तेवढाच वेळ भगवंत देणार. भगवंत
समचित्त आहे, भेदभाव करत नाही. भगवंत असे आहेत ना की पुत्राने चुकीचे कार्य केले ना तरी दंड देतील, आणि शत्रूने चांगले कार्य केले ना तर त्याला अभय प्रदान करतील. पण भौतिक जगात काय माहिती, आपल्या पुत्राने जर चुकीचे कार्य केले तरी दंड देणार नाही, पण मात्र दुसऱ्याच्या पुत्राने चुकीचे कार्य केले तर दंड देतील. हे भौतिक जगात आहे. भगवंतांकडे असे नाहीये की शत्रूच्या प्रती द्वेष आहे आणि संबंधी प्रती राग म्हणजे आसक्ती आहे, असं नाहीये. समचित्त आहे भगवंत की हा हे आपले आहेत ना, मग ह्यांच्या प्रती आसक्ती राग, आणि हे दुसरे आहेत ना, हे शत्रू आहेत ना, यांच्या प्रती द्वेष, हे नाही. हे भौतिक जगात आहे. भौतिक जगात आपले व्यक्ती किती वाईट असले ना तरी त्यांच्यावर आसक्ती आहे, राग आहे, आणि बाहेरचे किती प्रेमळ असेल तरी ते परके आहेत ना ते द्वेष आहे. हे कुठं आढळतं, भौतिक जगात आहे. पण भगवंतांकडे तसं नाही. आणि भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंतांचे गुण आहेत. मी पहिल्याच दिवशी सांगितले 50 गुण भक्तांमध्ये आहे. काही भक्तांमध्ये कमी प्रमाणात आहे. जशी जशी भक्ती वाढेल तसे तसे भगवंतांचे गुण अल्प प्रमाणात उतरतात. हे पहिल्या दिवशीच आपलं बोलणं झालं. तर हे जे हा समदृष्टी आहे ना हे शुद्ध भक्तांमध्ये आढळते. तर इथे भगवंत स्वतःचे पुत्र जो आहे ना त्याने जरी अपराध केला तरी ते दंड देतील. आणि भौमासूर हा भगवंतांचा पुत्र आहे, त्याला नरकासूर सुद्धा म्हणले. भौमासूर हा पृथ्वी मातेचा पुत्र, आणि वराह भगवंतांनी रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी अवतार धारण केला, आणि तो त्यांचा पुत्र आहे भौमासूर. भौमासूरने जे काय ज्या पद्धतीने कार्य केले असुराप्रमाणे त्याची वर्तणूक होती, तर भगवंतांनी त्याला सुद्धा दंड दिला, त्याचा सुद्धा वध केला. म्हणजे भगवंत इथे बघत नाही हा माझा पुत्र आहे. इतकंच नाही, भगवंतांच्या पुत्रांनी ब्राह्मणाच्या प्रती अपराध केला, ब्राह्मणाने शाप दिला. भगवंतांमध्ये सामर्थ्य होतं आपल्या पुत्रांना वाचवण्याचं. भगवंत म्हणाले चूक केली ना भोगलं पाहिजे. भगवंत समचित्त आहे. माझ्या पुत्र असो नाही तर कोणी असो त्याला दंड मिळणार म्हणजे मिळणार. शत्रू असेल त्याने चांगलं कार्य केलं तर त्याला अभय प्रदान करणार. म्हणजे स्वतःच्या पुत्राने ब्राह्मणांच्या प्रती अपराध केला तर सर्व यादवांचा नाश झाला. तर भगवंत समचित्त आहे. बोला राधे राधे.